नमस्कार, विकेबी न्यूजच्या मी होणार नगरसेवक या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत। आपल्यासोबत प्रभाग 5 मधून कल्याणी गोंडाने आहे, ज्या खरं तर यापूर्वी भाजपमध्ये कार्यरत होत्या, मात्र तिकीट न मिळाल्याने बंडखोरी केली आणि एनसीपी अजित पवार गटातून जे आहे आता इलेक्शनला पुढे चालले आहे। त्यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केलेला आहे आणि आजपासून जे आहे प्रचार सुरू झालेला आहे। आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। ताई, तुम्ही या निवडणुकीत एक उमेदवार म्हणून आहे, नेमका निवडून जर आले तर तुमचा अजेंडा काय असणार आहे? लोकांची समस्या दूर करणे, पाणी स्वच्छ नाही आहे, तसे आता आम्ही सर्व फिरलो ना, त्यांनी सांगितलं की आमच्याकडे गडरची व्यवस्था नाही आहे, गडरेचं पाणी येत आहे असं ते सांगितलं। त्यांचे ते पूर्ण म्हणजे साफसुथरं पाणी, त्यांची आवश्यकता जे आहे की ते पूर्ण करा। जर फक्त तुम्ही येता, निवडणूक आले तेव्हापर्यंत तुम्ही येता असं नको, निवडून आल्यावर तुम्ही आमच्या गरजा पूर्ण करा। त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही या आणि आम्ही तुम्हाला निवडून आणतो, तर पण तुम्ही निवडून आल्यावर तुम्ही येतच नाही, येऊनसुद्धा नाही बघत। इतके म्हणजे आमची व्यवस्था, आमची अपेक्षा काय आहे, तुम्ही ते आमची पूर्ण तर करा, त्यांची अशी अपेक्षा होती। नक्कीच तुम्ही आतापर्यंत भाजपमध्ये कार्यरत होता, प्रभाग 5 मध्ये देखील भाजपचेच माजी नगरसेवक होते आणि तुम्हालाही आता तो प्रश्न विचारणं साहजिक आहे, पण नेमकं कारण काय आहे बंडखोरी करण्याचं? कारण की 20 वर्ष झाले एकाच घरी तिकीट जात आहेत, दुसऱ्यांना पण दिलं पाहिजे ना की तुम्ही एकाच घरी आधी पहिले वडिलांना, मग मिसेसला, मग आता मुलीला, त्याच्यानंतर तुम्ही आणखी कोणी येणार, तुम्ही पुन्हा त्यांना हे करा, बाकीच्या लोकांना पण दिलं पाहिजे ना। नक्कीच एक तिथे पिढी सुरू आहे, पिढी टू पिढी, म्हणजे त्यांना आता बाकी असं आहे की सून आली तर तुम्ही सुनीला पण देणार, बाकीच्यांना चान्स तर दिलं पाहिजे ना। ताई, तुम्ही महिला म्हणून एक दत्तक ग्रहण शिशुगृह चालवता, जर नगरसेवक झाला तर याच दृष्टीने काय सामाजिक कार्य करणार आहात आणि महिलांसाठी मुलांसाठी काय एक ब्ल्यूप्रिंट असेल तुमची? आमच्याकडे मुलांकरिता आधी बालसंगोपन योजना आहे, तिथे त्यांना 2250 रुपये मंथली मिळतात आणि असं आहे एक पालक आहे, त्यांना आई वडील नसले त्या मुलांना आम्ही हा लाभ देत असतो। जर आता निवडून आलात तर महिलांसाठी काय स्वयंरोजगार प्रशिक्षण देऊ आणि त्यांना सांगू की प्रशिक्षण दिल्यावर त्यांना नोकरीसाठी आम्ही संधी देऊ की कुठे होते कुठे नाही। मग तुमची कनेक्टिव्हिटी तुमच्या प्रभागात कशी आहे? काय काय कामे आतापर्यंत तुम्ही केली आहेत? पाण्याची व्यवस्था, पाणी आमच्याकडे सांगितलं की पाणी येत नाही आहे, की पाणी खराब येत आहे, त्याशी हे केलं आणि त्याच्यानंतर रस्त्याचे काम आणि वाचनालय। आम्ही तुमच्या प्रभागात नेमका सर्वे केला ग्राउंड लेवलवर जाऊन, तर आम्ही बघितलं की तिथे गटर लाईनच्या समस्या आहे, फार छोट्या छोट्या गल्ली आहे, तो पुलियाचा विषय आहेच, तो खरं तर तुमच्या ह्याच्यात येत नाही, पण तरी देखील त्यांनी अपक्ष उमेदवार उभे केले की आम्हाला प्रश्न मार्गी लावायचे आहे, भाजपवाले लोक कार्य करत नाही असं त्यांचा आरोप आहे। तुम्ही मूळता भाजपचेच आहे, काय बोलाल? नाही, त्यांनी बरोबर म्हटलेलं आहे, कारण की आतापर्यंत नगरसेवक जे झाले त्यांनी आजपर्यंत 5 वर्ष आधी इलेक्शन येते त्यावेळेस तुम्ही येता, त्याच्यानंतर मग येऊन सुद्धा नाही बघत, म्हणून लोकांची तेच अपेक्षा आहे की तुम्ही इलेक्शनच्या वेळेसच येता, मग जे निवडून आल्यावर आमच्याकडून जी अपेक्षा आहे तुम्ही ते तर पूर्ण करा। भाजपवाले आत्तापर्यंत आलेच नाही। नक्कीच, तर आपण प्रभाग 5 बद्दल बोलतोय आणि ग्राउंड लेवलवर जाऊन आम्ही जेव्हा तिथे सर्वे केला तर असं समजलं की तिथे फार फार समस्या आहे, कचऱ्याची गाडी असू द्या किंवा सफाई कर्मचारी असू द्या, पाणी देखील 1 ते 1.5 तास त्यातही अर्ध खराब पाणी येतं, गटर लाईनच्या असं अनेक समस्या आहे। आणि तिथे जे आहे माजी नगरसेवक भाजपचे होते, ताई देखील भाजपच्या आहे, त्यांनी भाजपमधून बंडखोरी केलेली आहे आणि जे आधीचे नगरसेवक होते ते काम करत नाही आणि भाजप पक्ष जे आहे पिढ्यानपिढ्या त्याच एका घराणेशाहीला तिकीट देत आहे, म्हणून त्यांनी बंडखोरी केल्याचा आरोप लावला। आणि जर मी का निवडून आले तर तिथे ई-लायब्ररी करेल आणि तिथल्या ज्याही नागरिकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करून महिलांसाठी आणि मुलांसाठी एक विशेष योजनेअंतर्गत काम करेल, असं एक आवाहन जे आहे ते ताईंनी केलेलं आहे। विकेबी न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर।